नमस्कार, मी सुनीता पाटील, सुनीताज ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। मी आता तुम्हाला काही नजारा दाखवते। माझ्या मागे बघा, खूप छान वाटते, प्रसन्न वाटतंय। नाईट आहे पण तरी सुद्धा मी प्रसन्न वाटते असं म्हणते, कारण अशी शांत जागा, शुद्ध हवा खूप दिवसांनी बघायला मिळते। येस, 2012ला मी शेवटची माझ्या गावी गेली होती, त्याच्यानंतर अजून मी गावी गेलेली नाहीये आणि मी इथे आलेली आहे। माझं शूट सुरू होते आता 2 दिवसात आणि त्यानिमित्ताने मी आता सरांच्या घरी आलेली आहे। वहिनी स्पेशली मला बोलवलेला। मागच्या वेळेला जेव्हा आमचं पॅकअप झालं आणि मी पटापट डोंबिवलीला निघून गेले, कारण मांजरांचं काळजी होती ना। आता सुद्धा आहे, गुड्डू सांभाळते त्यांना, पण आता म्हटलं शूटला अजून टाइम आहे 2-3 दिवस, तर मग आपण वहिनींना भेटून यावं, कारण वहिनी पण आता 8 दिवसासाठी जाणार आहेत कोकणामध्ये शूटिंगसाठी। सो तर मी आलेली आहे आणि मी तुम्हाला हा नजारा दाखवते। तुम्ही सुद्धा या नजाराचा आस्वाद घ्या, नैन सुख घ्या। एक सेकंड ना, हे बघा, हिलवरती आमच्या सरांचा बंगलो आहे। हा 2nd फ्लोअर आहे आणि बघा इकडे सगळे बंगलो आहेत। हे बघा, वाव यार, सुकून की जिंदगी क्या होती है, ये नज़ारा देख के ही पता चलता है। ये तर रात्रीची वेळ आहे, साधारण 8:30 झालेले आहेत आणि बघा तुम्हाला पुणे शहर कसं अगदी चमचमताना दिसतंय। मी हिलवर आहे, आता हिलवर बंगला आहे सरांचा आणि बघा ना किती छान दिसतंय ना। आय लव्ह इट। तिथे धूर निघतोय, बहुतेक कंपनी वगैरे असेल काहीतरी, आय डोंट नो, पण हे आहे एकदम सुंदर असं मनमोहक दृश्य। आणि सकाळी सुद्धा मी शूट करेन, कारण आज मी इकडेच आहे आणि बघा किती छान वाटते हो, खरंच आय लव्ह इट। आले आहे 3rd फ्लोअरला, म्हणजे टॉप फ्लोअरला आलेली आहे आणि ते टॉप वरती लाईट दिसते ना, ते आहे कानिफनाथ मंदिर आणि हे इथे असेच सर्व बंगलोज आहेत। किती छान वाटतंय ना, सकाळी तर अजून सुंदर दिसेल आणि धुकं येतं। सर म्हणतात की पूर्ण ढग उतरलेलं असतं, म्हणजे यार एक पर्वणीच आहे माझ्यासाठी ही। आणि मी हे सगळा अनुभव काश्मीरला घेतला होता। ढग असं खाली पूर्ण आलेले बघितले होते, अगदी असं वाटत होतं माझ्या हातातच येत आहेत की काय। तसं आता पुन्हा मी तो अनुभव घेणार आहे। काश्मीरला मी गेले होते 2007ला आणि मनालीला गेले होते 2015ला। सो खूप वर्ष झाली। हे असं आहे, हा 3rd फ्लोअर आहे, म्हणजे एकदम टॉपचं टेरेस। अजून बरंच काम आहे सरांच्या बंगल्याचं। मला ना असं एकदम श्वास असं भरभरून घेते मी, इतकी शुद्ध हवा आहे। आणि चंदा मामा बघा किती सुंदर दिसतोय नाही। हे असं नयन रम्य असं मनोहर दृश्य मला माझ्या सोसायटीमधून नाही घेता येत, कारण सगळीकडे बिल्डिंग आहेत आणि टेरेसवरती ना आमचे सगळे पत्रे लावलेले आहेत पावसामुळे, बिल्डिंगला त्रास होऊ नये म्हणून। सो आय एम व्हेरी 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 हॅपी।